माझ्या सर्व दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, मला जाणीव आहे की तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे, परंतु माझं झालंय का आज माझे सगळे कार्यक्रम थोडेसे जास्त लागलेले आहेत। मी तुम्हाला मार्गदर्शन करून जातो, नंतर बँकेची सॉरी दूध संघाची मीटिंग होईल, कारण मला 1 वाजता बँकेची बोर्ड मीटिंग नाही, वार्षिक सभा आहे। तुमच्यातल्याही काही लोकांना तिकडे जायचं याची मला जाणीव आहे। आजच्या मीटिंगला उपस्थित असणारे आमदार शंकरभाऊ मांडेकर, अतुल बेनके, प्रदीप गारडकर, पांडुरंग पवार, आपल्या बँक संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट स्वप्नील डमडरे, व्हाईस चेअरमन मारुती जगताप, तसंच गोपाळराव म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब नेवाळे, केशरताई पवार, भगवानराव पासलकर, वैशाली नागवडे, राहुल दिवेकर, भाऊ देवाडे, दिलीप थोपटे, अरुण चांबारे, कालिदास गोपाळघरे, लताताई गोपाळे, निखिल तांबे, चंद्रकांत भिंगारे, आपले व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये, माजी चेअरमन रामभाऊ टुले, रमेश भुजबळ आणि दौलतराव लोखंडे, माजी संचालक, माजी चेअरमन आपले बाळासाहेब खिलारी, सर्व माझ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, चेअरमन, सगळे माझे सहकारी, माझा स्टाफ, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, खरं तर मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला दरवर्षी हजर असतो, परंतु मी आज तुमच्याकडे येण्यामागचं कारण आपला दूध संघ मामासाहेब मोहळांनी त्या ठिकाणी काढला। त्याच्यानंतरच्या काळातली परिस्थिती वेगळी होती, कशी बदलत गेली, कुणी कुणी चेअरमन पद भूषवत गेलं, ह्याची सगळी हिस्ट्री आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यावेळेस कात्रजच्या परिसराला इतकं महत्व नव्हतं, ग्रामपंचायत होती, धनकवडी काय, कात्रज काय, नंतर त्याचं रूपांतर शहरामध्ये झालं। आता इथं काय परिस्थिती आहे हे आपण सगळे पाहताय। आजूबाजूचे अनेक गाव आम्हाला पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये घ्यावी लागली। हा धंदा चालू असताना बारामती तालुका दूध संघ सेपरेट काढला, बाकीच्या आपल्या 12 तालुक्यांचा दूध संघ होता। नंतर हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांच्या नीरा भीमा असा दूध संघ काढला, त्याच्यामुळे ते 2 तालुके वगळले गेले, राहिले आपले 11 तालुके। मित्रांनो, 11 तालुक्यामध्ये खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधाचा महापौर होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय, परंतु हे सगळं काम करत असताना मी हसन मुश्रीफ म्हणून मंत्री महोदय, त्यांच्या हातात तिथली कोल्हापूर जिल्हा बँक आहे आणि गोकुळ ही संस्था, आता त्यांचाच मुलगा तिथे चेअरमन आहे, काही कारणांनी त्यांना तिथं त्याला चेअरमन करावं लागलं, पण तिथं म्हशीचं दूध आहे। मी बघितलं त्यांच्या वेगवेगळ्या योजना, ते गोकुळ दूध संघ हा म्हैस घेण्याच्या करता देखील सबसिडी देतो आणि इतक्या उत्तमातल्या उत्तम म्हशी नॉर्थ साइडच्या जाऊन आणल्या जातात आणि त्याच्यातनं दर्जेदार दूध हे मुंबई पुण्याच्या मार्केटला विकलं जातं। आज गोकुळची तुम्ही डीलरशिप मागायचं म्हटलं तरी तिथं अक्षरशः स्पर्धा चालते। खरं आपला कात्रज दूध संघ हा 1,90,000 आलेला आहे। मित्रांनो, आज मी ज्या बारामती तालुक्याचं गेले 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय, मी माझी फुशारकी सांगत नाही, पण तो दूध संघ 2,65,000 कलेक्शन करतो। तिथं अजून बाकीचे आहेतच, तिथं ते गोविंद आहे, म्हणजे दूध घेणारे, नेचर आहे, त्याच्यानंतर सोनई आहे, असे देवकात्यांचा पण एक मी नाव विसरलो त्याचं, तो पण आहे। अशा वेगवेगळे जण, मला वाटतं आमच्या सोरटेचा पण एक आहे, असे बरेच जण दूध कलेक्शन करतात। तरी एक दूध संघ, ते सह्याद्रीवाले पण मागे गोळा करत होते, ते काहीतरी डायनामिक्सला डायरेक्ट घालतात। 2,65,000 एका तालुक्यातनं आणि माझ्या 11 तालुक्यातनं 1,90,000। मित्रांनो, मी माझी फुशारकी सांगत नाही, भरभरून ह्या संघाला देण्याचा प्रयत्न केला। त्या भगवानराव पासलकरांनी माझ्याकडे असा पाठपुरावा केला होता, सगळे गोपाळराव असतील आमचे, त्याच्यामध्ये म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब नेवाळे, केशरताई, सगळे माझ्याकडे पाठपुरावा करायचे की दादा आमच्या जमिनीचं काहीतरी करा, नाहीतर आमची अडचण होईल आणि त्याच्यातून आपल्या जमिनीच्या मध्ये आपण इथं 10 एकर जागा, इथं मल्टीपर्पज ग्राउंडचं आरक्षण होतं। सुदैवाने तुमच्यामुळे मला 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली,
मी मंत्रिमंडळामध्ये गेलो हे स्वार्थाकरता गेलो नाही, लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता गेलो. सत्ता येत असते, सत्तादास असते, सत्तेला आपापल्याला अजित पवार नाहीये आणि ताम्रपट पण घेऊन जन्माला आलेलं नाही. पण सरकारमध्ये असल्यानंतर तिथं निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेता येतो. आणि जी 10 एकर जागा ही आपल्याला मिळू शकत नव्हती, ती जागा तिथं आरक्षण रद्द करून ती आपल्या दूध संघाच्या नावावर करण्याच्या करता मला एवढ्या अडचणीला सामोरं जावं लागलं, पण सुदैवाने मी केलं. आज त्या बाजारभावाप्रमाणे तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या जागेची किंमत 1,500 कोटीपेक्षा जास्त. तुमचे जर बिल्डर लोक असतील ना, त्यांना विचारा की ह्या 10 एकर जागेची आज काय व्हॅल्यू आहे. आता पूर्वी 1, 1.5, 2 FSI मिळायचा, आता 5 FSI मिळतो, वेगवेगळे TDR वगैरे 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 धरून. अतिशय महत्वाच्या रस्त्यावर असणारी ही जागा, पण त्याच्यात आपल्याला यश मिळालं कारण आपल्या पुणे जिल्ह्याची जागा होती, दूध संघाची. शेवटी आपल्या वडीलधाऱ्यांनी ते उभं केलेली संस्था पुढे टिकली पाहिजे आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारे मध्ये काही TDR विकला गेला, तो काही कोटीला गेला, त्याच्यामध्ये अजून काही TDR विकायला आहे. मी आता बोर्डाला सांगतो, संचालक बोर्डा माझ्या वार्षिक सभेच्या साक्षीनं, त्यामध्ये माझ्या ओळखी आहेत. तुम्ही पहिल्यांदा तुमचा TDRचा दर काढा आणि मला सांगा. तुमचा दर 5 कोटी निघाला तर तिथं 7 कोटी, 8 कोटी, 10 कोटी पर्यंत मी पुढे देईल. तुम्ही काळजी करू नका. उदाहरण सांगितलं नाही तर ती 10 कोटीच डोक्यात घेऊन बसा. सांगायचं तात्पर्य की जो संघ निगोसिएशन करेल, कारण मला ह्याच्यातली बऱ्याच गोष्टी बारकावे माहिती आहेत, कारण आज मी तुमचा पालकमंत्री म्हणून काम करतोय. सकाळीच मी अनेक महत्वाच्या मीटिंग घेऊन इथं आलेलो आहे आणि त्या प्रकारे आता ज्या ज्या काही नवीन गोष्टी आपण सुरू करतोय. काय आहे मित्रांनो, दूध माझ्या सभासदांनो किंवा माझ्या शेतकरी बांधवांनो, आपल्याला पुणे मार्केट आहे, पिंपरी चिंचवड मार्केट आहे, वेगवेगळे महत्वाची चाकण आता प्रचंड वाढलंय. पुढे चाकण या परिसरामध्ये महानगरपालिका झाली तर आश्चर्य वाटून देऊ नका, एवढी लोकसंख्या तिथं वाढलेली आहे. इकडं वाघोरीचा परिसर कसा वाढलाय तुम्ही बघितला. इकडं दोन्ही मांजरी आणि तिकडं वाकवस्ती आणि लोणी काळभोर, त्याच्या पलीकडच्या बाजूला पार उरळी कांचन पर्यंत किती वाढलंय तुम्ही बघताय. चौबाजूनी वाढतंय, ते कुणी थांबवू शकत नाही. आता नवीन विमानतळ आपला पुरंदरला एवढा मोठा येतोय, देशातल्या नंबर 2चा विमानतळ आपण तिथं करतोय, नंबर 2चा. तिथं कार्गो होणार, तिथं एकाच वेळेस लँडिंग पण होणार, एकाच वेळेस टेक ऑफ पण होणार. आपल्या महाराष्ट्रातला दुसरा तो आहे, कारण पहिला आपण नव्या मुंबईत केला, टेक ऑफ आणि लँडिंग 2 धावपट्टी त्या पद्धतीनं करतोय. तिथले लोक जरा नाराज आहेत ज्यांच्या जमिनी जात आहेत, परंतु त्यांना मोठा मोबदला आम्ही देतोय. 3,000 एकर जमीन आजच कलेक्टर म्हणले की दादा आता एक्वायर करायला सुरुवात झाली. तिथलं आता रेल्वे चालू करावी लागणार आहे, मेट्रो, वेगवेगळ्या प्रकारच्या PMPML रस्ते मला मोठे करावे लागणार आहेत, रिंग रोड, हे सगळं चाललेलं आहे. मी हे का सांगतोय, हे केल्याशिवाय पुढचं भवितव्य पिढीचं योग्य पद्धतीनं होणार नाही. आता ट्रॅफिक किती आहे आज तुम्हाला कुठेही पुण्यात. आम्ही आता पुण्यातनं टनेल काढतोय, येरवड्यापासून कात्रज पर्यंत टनेल. आता एक स्वारगेट पासून कात्रजला मेट्रोचा टनेलचं काम चाललंय. जग फार पुढे गेलंय, नदीच्या खालनं टनेल आम्ही काढतोय, ते शक्य झालेलं आहे. एक मशीन निघालेलं आहे, तुम्हाला काय साईजचं टनेल पाहिजे, मशीनची किंमत काही 100 कोटी रुपये असते आणि एकदा खाली ते टाकलं की तो टनेल बरोबर ते काम सुरू करताय. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. AI चा वापर केला जातोय. आज आपल्याला AI चा वापर केला, आता ड्रोनचा उल्लेख केला ना, त्याच्यामध्ये ड्रोन मध्ये देखील तुम्ही रिमोटवर ते ड्रोन किती उंचीवर गेलं पाहिजे, किती खाली गेलं पाहिजे, कसं औषध मारलं पाहिजे, कसा फवारा मारला पाहिजे ते कळतंय. याच्या आधी त्या पाठीवर ती पंप ठेवू आपला शेतकरी फार बेजार झाला. शेतमजूर तर जर पूर्वीच रोगोर का कुठलं तरी औषध होतं, साला ते औषधाचा चुकून हाताला लागलं, तंबाखू मळली तर ती गळत जायचा. खोटं नाही सांगत, एवढं विषारी होतं. ते नंतर बंद केलं आम्ही. अजून तर काही विषारी औषध येत आहेत, पण लोकांना नवीन गोष्टी. आता मी हार्वेस्टरच्या करता देखील निर्णय घेतो.
आपले कृषी मंत्री दत्तामामाकडेच ते खातं आहे. अर्थमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून एक स्कीम नितीन गडकरी साहेबांची पण त्याच्यात मदत घेतो. मला सांगायचं कारण मी आज तुमच्या पुढे येण्याचं ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. नवीन वास्तू पण मी स्वप्नीलला सांगितलेलं आहे. मी महाराष्ट्रात अनेक वास्तू उभ्या केल्या. आपल्या माझ्या सभासदांनो, माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तुमचं कलेक्टर ऑफिस कसं झालंय बघा. तुमची जिल्हा परिषदेची इमारत, तुमची पीडीसीसी बँकेची इमारत, अतिशय सुंदर कृषी भवनचं काम चाललंय, सारथीचं काम चाललंय, त्याच्यामध्ये शालेय शिक्षण भवनचं काम चाललंय, कामगार भवनचं काम चाललंय, आता सहकार भवन आणि पणन भवनचं पण काम चाललंय. आपलं सहकार त्या साखर भवन आहे तिथं. एवढ्या इमारती वेगवेगळ्या, नोंदणी भवनचं काम जवळपास उरकत आलंय. नवीन विभागीय कार्यालयाची इमारत बांधली, सर्किट हाऊस बांधलं. पूर्वीचं सर्किट हाऊस आठवत असेल तुम्हाला काय अवस्था होती, आताचं सर्किट हाऊस जाऊन बघा. आज आपली परिस्थिती बदलत चाललेली आहे. ग्रामीण भागातल्या पण पंचायत समितीची कार्यालय बघितल्यानंतर तुम्ही तोंडात बोटं घालाल, म्हणजे म्हणायचं असतो म्हणून, नाही तर लगेच घालू नका. तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपण चाललेलो आहे. आज पुण्याचं सीपी कार्यालयाची इतकी सुंदर वास्तू 200 कोटीची हातात घेतली. पिंपरी चिंचवडची 200 कोटीची हातात घेतली. पिंपरी चिंचवडचं प्रशासकीय इमारत एवढी सुंदर केलेली आहे की लोकांनी बघितल्यानंतर पण अशा लोकांनाही चांगली वाटली पाहिजे आणि आज काम करणाऱ्याला पण समाधान मिळालं पाहिजे. तशा पद्धतीनं इथं आपण करू. त्याच्यामध्ये माझं एसपी कार्यालयाचं काम 100 कोटीचं चाललेलं आहे. खूप गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये सतत मला तुम्हाला भेटता येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या मी गोष्टी सांगतोय. त्याच्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पण इमारती कशा केल्या त्या तुम्ही बघितल्या. अजूनही त्याच्यात भर घालण्याचं काम चाललेलं आहे. शेवटी आपल्या बापदादाने, मी पण काय कायम तिथं ताम्रपट घेऊन आलो नाही. माझ्यानंतर कोणी ते बघणारच आहे आणि बघितलंच पाहिजे. नवी पिढी पुढे आलीच पाहिजे. आज तुमच्यातले पण नवी लोक त्याच्यामध्ये तरबेज झालेच पाहिजे, तयार झालेच पाहिजे. मित्रांनो, हा धंदा वाढण्याच्या करता अनेकांनी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांची दूरची दृष्टी होती. अमूल कुठे गेलं, देश पातळीवर पोहोचलं. आपल्या पुण्यात पण अमूल त्या ठिकाणी आहे. आज एक चांगलं आहे, मी स्वप्नील आणि त्यांच्या सगळ्या संचालक बोर्डाचे अभिनंदन करीन. आपल्या इथं कात्रज दूध संघाचं, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा दूध संघाचं जे प्रॉडक्ट आहेत ते आज सगळेजण, मी जातो ना जिल्ह्यात, लोक म्हणतात राव काय चांगले तुमचे दूध संघाचे पेढे आहेत, काय चांगली मिठाई आहे. म्हणजे खरोखरीच कौतुक केलं पाहिजे. आता मी शुगर फ्री एक मिठाई मागवली होती, आता स्वप्नील बोलत असताना सांगत होता, मी खाऊन बघितली, अतिशय उत्तम पद्धतीची. आज त्या काय हेला आपण नाही रे, ते मिक्सिंग जोरात चाललेले ते पनीर तर लय बोगस. तुम्ही इकडचं पनीर घ्या एकदम चांगलं, पण तुम्ही पण चांगलं द्या, नाहीतर मी सांगायचो जे आयला काहीतरी माझ्या मागे लचाण लागायचं. आमचे शेतकरी कोरं दूध घालतात. मगाशी माझ्या शेतकरी बांधवांनी सांगितलेलं, माझ्या शेतकरी संघटनेच्या मित्रांनी सांगितलं की दादा आम्ही हे सगळं करतोय, परंतु तिथं नंतर गडबड होती, असं प्रभाकर बांगरांनी मला तिथं सांगितलं. मित्रांनो, शेवटी कुणी ना कुणी कच्ची बच्ची हे दूध पिताय. ह्याच्यात 3-4 डिपार्टमेंटचा संबंध येतो. फूड अँड ड्रग, त्याच्यानंतर पशुसंवर्धन, त्याच्यानंतर दुग्ध विकास, असे 3 डिपार्टमेंट. कारण काय झालं, जरा मंत्री जास्त झाल्यामुळं डिपार्टमेंट अशी तोडली गेली. म्हणजे एकच जलसंपदा विभाग, काही भाग दिलाय गिरीश महाजन साहेबांना, काही भाग दिलाय राधाकृष्ण विखे पाटलांना. तसं ह्याच्यात पण मला वाटतं पंकजाताई मुंडे यांच्याकडे काही डिपार्टमेंट आहे, अतुल सावेकर काही डिपार्टमेंट आहे, काही डिपार्टमेंट आपला आदिवासी नेता नरहरी झिरवाळकडे, आणि काही डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांकडे, पोलीस. कारण पोलीस पण पाहिजेच ना, चुकीचं होत असेल तर तिथं मदत करायला. या प्रकारे चाललेलं आहे. आता पण यांनी इथं एक मला गोपालराव भस्के म्हणले की दादा जगताप चेअरमन झाले, त्यांना मार्केट कमिटीमध्ये जागा द्यायला सांगा ना. मी आता लगेच फोन केला त्यांना.
माझं काम इतकं झटपट असतं, मी वेळ लावत नाही. नाही तर बघू, ये तिकडं ये इकडं, हेलपाटावरीच मिळाला पाहिजे. ते होत असेल तर सांगा, नाही तर सोडून द्या, लगेच पुढे चाला ना. आता चेअरमन मला म्हणले की मी जागा देतो, कारण त्यांचंही मी मोठं काम केलं. त्यांना 100 एकर जागा पाहिजे होते. थेऊर कारखान्याची जागा 299 कोटी ना, 299 कोटीला दिली. आता थेऊर कारखान्याला वन टाइम सेटलमेंटला पण वेगवेगळ्या बँकांना सांगून मदत करतोय. अण्णासाहेब मगरांनी, आपले शिवाजीराव घुले साहेबांनी, दत्तोबा कांचन साहेबांनी, ह्या सगळ्या आपल्या वडीलधाऱ्यांनी उभं केलेलं ते वैभव, ते इथं आता मगरपट्ट्यात ऊस नाही राहिला, इमारती झाल्या. अहमदनगरात ऊस नाही राहिला, इमारती झाल्या. त्याच्यामुळे ते पुन्हा चालू करायला पाहिजे, सगळ्यांची इच्छा होती. आता ते चालू होईल. पुढच्या गोष्टी त्यांना करायला सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याला पण 100 एकर जागा तुमच्या माझ्या शेतकऱ्यांना, आता ही पूर्वीची मंडई कमी पडायची म्हणून गुलटेकडीला आलो, गुलटेकडी कमी पडायला लागले म्हणून आता ही 100 एकर जागा घेतली. अशा प्रकारे आपण दूरची दृष्टी ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेतोय. मगाशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जे काही पत्र दिलेलं आहे आपल्या भेसळीच्या बद्दल, मी मधल्या काळामध्ये मागच्या टर्मला जे भेसळ करतील त्यांना फाशीची शिक्षा द्या अशा आम्ही बिल पास केलं. ते बिल पास झाल्यावर गेलं मन तिकडं दिल्लीला, परंतु राष्ट्रपती महोदयांची सही झाली नाही. त्यावेळेसच्या राष्ट्रपती महोदय म्हणले की अरे फाशीची शिक्षा एकदम भेसळीला, आणि म्हणले एखाद्याने दुसऱ्यांनीच भेसळ केली आणि तिसऱ्याच नाव घेतलं तर केवढ्यात पडायचं, ओळखणार कसं. दूध मी तयार केलं आणि नंतर मी ते दूध स्वप्नीलच्या डेअरीला दिलं आणि तिथून आणखीन कुणी नेलं आणि मध्येच कुणी भेसळ केली, तर अजित पवाराचाही संबंध नाही, स्वप्नीलचाही संबंध नाही. आणि नंतर सिद्ध झालं की ती म्हणणार कुणाकडनं घेतलं, स्वप्नीलकडनं. स्वप्नील म्हणणार माझं नाही, ते अजित पवारने मला घातलं की अजित पवार. त्याच्याकरता ते सिद्ध कसं करायचं, दी ग्रेट दिलीपराव मोकाशी ते काय लक्षात आलं नाही आणि त्याच्यामुळे ते थांबलं. तरी देखील माझी तुम्हाला आव्हान आहे, विनंती आहे, अजून कुठल्या पद्धतीनं, आता डिसेंबरलाच 8 तारखेला अधिवेशन आहे, नवीन कायदा करू. इथं शंकर मांडेकर बसलेत, इतर आमदार लोक आपल्या ओळखीचे आहेत, आमचं महायुतीचं सरकार सत्तेवर आहे. त्यामध्ये आम्ही देवेंद्रजींना आणि एकनाथरावांना सांगितलं तर कुणी आपल्याला नाही म्हणणार नाही, कारण आपण समाजाच्या भल्याकरता करतो. त्याकरता अजून काही तुमच्यातले काही वकील लोक असतील, आता स्वप्नील शहाणा वकील आहे वाटतं ना, झालाय का असाच वकील आहे, म्हणजे डिग्री घेतली का पूर्ण 5 वर्षाचा का 3 वर्षाचा कोर्स. राम चोबे त्याची जरा डिग्री तपासावं काय बघू. मित्रांनो, जे कोणी वकील आहेत, गमतीचा भाग जाऊ द्या, त्याच्यामध्ये त्यांनी पण मला सांगावं, पण हे केलं पाहिजे. ह्या मताचा मी बांधणाऱ्यांशी सहमत आहे आणि माझ्याही मनात ती गोष्ट आहे. का तर आपल्या कच्च्या बच्चांना कुणाला बऱ्याच वेळेस आपण गावाकडे राहतो, पण आपली नातवंड पतवंड इथं असतात ना बाबा, कॉलेजला असतात, कुठे शिकत असतात, काय करत असतात, नातेवाईक असतात, बरेच काही असतात. त्याच्यामुळं त्यांनाही कुठं त्रास होता कामा नये. आपलं दूध निर्मळ आहे, गाईच्या म्हशीच्या सडातनं काढलेलं दूध आमचं कात्रज दूध संघाचं आहे किंवा पुणे जिल्हा दूध संघाचं आहे. असं जर त्या ठिकाणी आपण सिद्ध करू शकलो आणि विश्वास सिद्ध तर करतोय, परंतु जनतेचा विश्वास त्याच्यावर बसला तर मग आपल्याला प्रचंड मोठी बाजारपेठ आहे आणि मग आपण 190 वर आलोय. आणि दुसरी गोष्ट माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आपल्या जिल्ह्यातले दूध संघ किंवा जिल्हा बँक आम्ही सगळा, मी कडक आहे, कडक वागतोय म्हणून आजपर्यंत चाललंय. मी वाईटपणा स्वीकारतो तुमच्या करता, माझं स्वतःच काय, मी पण आता 65च्या पर्यंत पोहोचलेलो आहे, पुढे गेलेलो आहे. त्याच्यामुळं आपल्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे. आपल्या बाप दाद्यांनी ह्या लावलेल्या आहेत. तुम्ही काय करता, आता माझ्या नंतर मीटिंग सुरू झाली ना, 1 मंजूर, 2 मंजूर, 3 मंजूर, 4 मंजूर, 5 मंजूर, बोनस किती देणार आहे बोला, आणि मग बोनसला तुम्ही अडता. मग 1 रुपया नाही, 2 पाहिजे, मग ह्यांच्यावर येतं प्रेशर. मग ही 2 म्हणतात, 2 म्हटलं की तो होतो तोटा. आता गेल्या वर्षी 2 बसत नसताना ह्या शाळेंनी 2 दिला. तुम्हाला बरं वाटलं. मित्रांनो, आपण ऋण काढून सण साजरा करतो का? अजिबात नाही. त्याच्यामुळं आता मला रमेशराव भुजबळ, माजी चेअरमन विद्यमान संचालक सांगत होते, दादा
तिथं म्हणले आमची त्यांची बागेश्वर सहकारी दूध संस्था आहे. आता जुन्नरचे काही लोक असतील, बाळासाहेब खिलारी वगैरे काही जण आहेत, अतुल आहे, त्यामध्ये ते लिटरला त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीनं सगळं गणित बसवलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी संकलन दुधाचं फिलकॅप मशीनद्वारे पॅक करून 1000 लिटर दुधाची स्थानिक विक्री करतात. रमेशराव इथं बसलेत. संस्थेची 1 कोटीची बहुउद्देशीय हॉल त्यांनी बांधलाय, त्याचं भाडं त्यांना मिळतं. संस्था म्हणजे दूध संस्था पशुखाद्य विक्री, दूध उत्पादकांना व रोखीनं विक्रीतून त्यांना नफा मिळतो. संस्थेचे ग्राहक भांडार आहे, ते ग्राहक भांडार ह्याच्यामध्ये दाखवले बघा, बागेश्वर भांडार, बागेश्वर भांडार वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये चालू वर्षी त्यांनी ह्या सगळ्यातनं नफा कमवून जो काही हे मिळतो आपला दर, मला आता काय 35.5 काही ते आपला किती आहे दूध, 35.5 रुपये. तर त्यांनी 3 रुपये त्याला रिबीट दिलाय, म्हणजे बोनस. आम्ही त्यांना रिबीट म्हणतो. 3 किती दिला, 3.5 रुपये बोनस दिला. कशामुळं, हे चालू वर्षी प्रति लिटर गवळ्यांना म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 रुपये बोनस त्यांनी वाटप एकत्रितपणे 23 लाख रुपये तिथल्या शेतकऱ्यांना दिले. माझी विनंती आहे की ते आपल्या जुन्नरच्या रमेश भुजबळांना जमतं, तर आपल्याला का नाही जमत? इथं दूध उत्पादक ज्या सोसायटी आहेत त्यांनी पण बघा, काही अजून काही काही तालुक्यात किती कमी दूध आहे, मी त्यांचा पंचनामा करत नाही, पण राव काय तिच्या एका सोसायटीचं दूध जेवढं असतं तेवढं तालुक्याचं दूध नाही राव. असं नाही पाहिजे. तुम्ही मला स्कीम द्या, तुम्ही गोकुळची स्कीम आणा. मी पीडीसीसी बँकेच्या आपल्या दुर्गारेंना, सुनील चांदेरेला, त्याच्यामध्ये ते आपल्या देसाई म्हणून तिथं सीईओ त्यांना सांगतो, या पद्धतीने आपण करू. त्याच्यामध्ये रामगीर बाबा दूध उत्पादक संस्था एक आहे रौंदावाडी पाईटची, या संस्थेने जिल्ह्यात सर्वाधिक दूध पुरवठा केल्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. त्या संस्थेने 82 पासून आतापर्यंत 3 कोटी 19 लाख लिटर दूध आपल्या संघाला घातले. 3 कोटी 19 लाख. तिथल्या दूध उत्पादक शेतकऱ्याचंही अभिनंदन आणि या संस्थेचे चेअरमॅन आणि संचालक बोर्डाचंही अभिनंदन. गतवर्षी त्यांनी 16,32,000 लिटर दूध पुरवठा केला. संस्था माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमिशन कपात तिथं करत नाही. दूध उत्पादकांना दर 10 दिवसाने ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट यायचंच नाही, ऑनलाईन त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट. संस्थेचा ऑडिट नेहमी अवर्ग राहिलाय. संस्था ऑनलाईन पद्धतीनं गुणवत्ता आणि मेंटेन करते, त्याचं विशेष अभिनंदन. माझं म्हणणं स्वप्नील, तुला आणि तू सगळ्या संचालक मंडळाला, गोपाळराव, बाकीचे सगळे माझे सहकारी, त्या सगळ्यांना त्या बाबतीमध्ये, विष्णू असेल, बाळासाहेब असेल, केशरताई असतील, सगळेजण तुम्ही एआयचा वापर करून ऑनलाईन काय गोष्टी करा ना. तिथं काही काही बाबतीत अजित पवारची संस्था असेल तर त्याचं डिग्री, त्याची फॅट जरा वेगळी, जरा इतरांची असेल की त्याला खालची. असं नका ना करू. मेरिट लावा ना. तुम्ही करत नाही, परंतु मला शंका आली म्हणून मी सांगतो. नाहीतर मला ह्याला आज बोलवलं एवढं मोठं, ह्याला मला तर ते काय दिलं ना स्मृती चिन्ह, त्याला म्हणलं एवढा मोठा बोजा काहीतरी आहे माझ्या हातात. कारण ज्या संस्थेत जातो तिथं मोठा हार आणि भला मोठं काहीतरी दिलं की समजावं काहीतरी गफला आहे. आणि मग उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम. कारण माणूस खुश होतो ना, एवढं मोठं दिलं. काय दिलं रे ते? मी मागणंच बघितलं, राधाकृष्ण, राधाकृष्ण दिला. हा हा तेव्हा का म्हणून राधाकृष्ण दिलाय. आरक्षण आणि प्रोजेक्टला मदत व्हावी. ठीक आहे, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु संघ आपलाच आहे. आता मी जर तुमचं पालकत्व स्वीकारले तर मला काम करणं कर्तव्यच आहे. नुसतंच मी रवायला मी काही तिथं पालकमंत्री झालेलो नाहीये. त्यामुळे तुमचंही असू द्या, ह्यांचंही असू द्या, कुणाचंही असू द्या, त्यामध्ये मी त्याच्यामध्ये लक्ष घालेल. आपले प्रभाकर बांगर, तुम्ही संकरित, त्याच्यात काय झालं,
गोवंश हत्या बंदी आल्यामुळं तो प्रश्न निर्माण झाला. तरी मधी ऐका ना, मधी तो एक समाज माझ्याकडे आलेला होता, कुरेशी समाज, आणि कुरेशी समाजाच्या संदर्भामध्ये मी रश्मी शुक्लांना आणि काही लोकांना घेऊन त्याच्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न केला. आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे, कारण मी पण धारा काढल्या, माझाही संकरित गोठा आहे. मी पण आता माझ्याकडे सहीवाल गायी आहेत, माझ्याकडे गीर गायी आहेत, माझ्याकडे थारपर गायी आहे, काही मी एक देशी म्हणून ठेवलेले आहेत, खिलार गायी आहेत. मला आवड आहे. मी परवा एवढ्या व्यापातनं माझा जनसंवाद यात्रा आणि जनसंवाद कार्यक्रम आणि माझा मिलन परिवार मिलन कार्यक्रम करून मी 3 वाजता गेलो, 4 वाजता बारामतीत पोहोचलो विमानाने, आणि आमचा भाद्रपदातला पोळा आहे तो पोळा मी साजरा केला. मला बैलपोळ्याला जाऊन माझ्या आई बरोबर, माझी आई 87 वर्षाची, तिच्या बरोबर त्या सगळ्या आमच्या लोकांच्या बरोबर ते बैलपोळा साजरा करायला आवडतं, कारण ती शेवटी आपली शेतकरी तुमची माझी जात आहे, दुसरी आपली जात नाहीये. आणि ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो. त्याच्यामुळं मी ह्या खात्याला पण एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं काही हे केले आहेत रिसर्च आपल्या विद्यापीठाच्या पाठीमागं, पशुसंवर्धन विभागाचे, त्याच्यात मोठे मोठे प्राणी आले तरी त्यांना उत्तम प्रकारची सर्व्हिस देता येईल अशा प्रकारची व्यवस्था, प्रयोगशाळा वगैरे आपण केलेल्या आहे. कधीतरी तुमच्यातलं कुणी जाऊन बघितलं तर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल की काय केलं. त्याच्यामुळं जिथं जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तिथं तिथं हा अजित पवार उभा राहील, हा मी शब्द तुम्हाला देतो, हा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवा. मी कुठेही तुम्हाला अडचणीत येऊन देणार नाही. आताही जे काही मोठं पाऊस आल्यामुळं माझ्या शेतकऱ्याचं बळीराजाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यातनं पण त्याला सावरण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार, केंद्राला पण काल आम्ही अमित शाह साहेबांना पत्र दिलंय, पंतप्रधानांना पत्र म्हणजे पाठवलेलं आहे, आणि त्याच्यातनं आपण मदत घेतोय. आणि त्याच्यामुळं हे जे काही गाई, जर्सी गाईचे गोरे वगैरेचा प्रश्न आलाय, काही जण म्हणले की आम्ही गोशाळा काढू. गोशाळा काढून काढून किती काढणार आहे? त्याच्यामध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर जनावर तयार होतात. आता त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढलाय. आता गाय हिटवर आल्यानंतर, आपल्या भाषेत माझावर आल्यानंतर, तिला एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट करायचं, म्हणजे कालवडच बारकी तिच्या गर्भाशयात टाकायची, आणि ती वाढली की जवळपास 95%, जसं कोंबडीच्या अंड्याच्या मधनं ते पिल्लू तयार झालं की जे कोंबडी असती, म्हणजे कोंबडा नाही कोंबडी, ती बाजूला काढतात आणि कोंबडे बाजूला काढून त्याला बाजार दाखवतात, आणि आपण मग त्या कोंबड्या अंड्याच्या म्हणून आणतो आणि वाढवतो, आणि त्याचं लेअर फार्म म्हणतात त्याला, अंड्याचा पोल्ट्री फार्म. तसं आता ह्याच्यात आलेलं आहे. आम्ही त्याला सबसिडी देतो. वेगवेगळे रोग आले तरी त्याला सबसिडी देतो. आता माणसांची जशी जनगणना होती तसं आम्ही जनावरांची जनगणना सुरू केलेली आहे. तुमच्याकडे पण लोक आली असतील. अशा पद्धतीनं आपण बदल करतोय. मित्रांनो, माझी विनंती आहे की मी जरी तुम्हाला सतत भेटत नसलो तरी माझं सकाळी 6ला काम सुरू करतोय, रात्री 11-12 पर्यंत. मी आता बीडला तिकडं फिरत असताना पण तुम्ही बघितलं असेल, मी सकाळीच जायचो. काम पण लवकर उरकतं, लोकांचे प्रश्न समजून घेता येतात, एक उत्साह पण असतो, आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला साथ देऊ. मी मुंबईला गेल्यावर पुन्हा याबद्दल तेच ना, बाजार बंद झाले ते कुरेशी समाजाने केले. ते म्हणले की आम्हाला, ऐका मी तेच सांगतोय बाबा, तू मला सांगितलं ते मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी मंगळवारच्या कॅबिनेटला मांडतो ना तिथं, त्याच्याकरता तर मला पुणेकरांनी निवडून दिले, बारामतीकरांनी. पण पुणेकरांनी माझे काही माणसं निवडून दिली, काही पाडली पण काही निवडून दिली. पाडल्याबद्दल धन्यवाद नाही, पण निवडून दिल्याबद्दल अभिनंदन. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं प्रभाकरराव मी ते घेऊन जातो, कारण हा निर्णय हा मला तिथपर्यंत न्यावा लागेल. आणि बाबा, ही अडचण माझ्या शेतकऱ्याची आहे, त्याला विकायचं आहे. आपल्या इथं बैल, आम्ही आता 2 बैलाची नांगरट आपण करायचो, 4 बैलाची, 6 बैलाची, 8 बैलाची, 10 बैलाची. त्यावेळेस म्हातारा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना त्याला
दावणीला बांधून खायला प्यायला तसंच घालणं परवडायचं नाही, ते बाजार दाखवायचे. पण काहींचं प्रेम असायचं आणि ज्यांची ऐपत होती ते त्याला शेवटपर्यंत जपायचे. ही पद्धत आपली होती ना. त्याच्यामुळे आता बाजार जर कोणाला दुष्काळ पडला, काही झालं, बाजार दाखवायचं म्हणलं तर त्याला घ्यायला गिऱ्हाईकच नाही. का तर बाजारच बंद आहे. आणि म्हणून त्याकरता शेतकऱ्यांच्या करता मला वाटतं मध्ये सदाशिवराव खोतांनी पण आंदोलन केलं होतं, पण त्यांना पण काही मारहाण झाली वाटतं. म्हणजे मारहाण नाही, वेडावाकडे बोललं गेलं. आणि त्याच्यातनं म्हशीला विकायला परवानगी आहे, रेडको विकायला, रेडे विकायला परवानगी आहे. पण ते पण जाताना काही आडवाआडवी होती आणि नाही बाबा हे वेगळंच आहे असं सांगून तिथं त्रास दिला जातो असे माझ्याकडे तक्रार आहे. तर त्या संदर्भात कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा पद्धतीने आपण त्याच्यातनं मार्ग काढू. आणि मी मगाशी सांगितलं की या सगळ्याच्या बद्दल पुढे जात असताना मला माहिती नाही, कारण मी आजच तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या निमित्तानं आलोय, पण आपल्याला जी काही तुमच्या वार्षिक सभा होईल त्यामध्ये सगळं काही करून जेवढा काही खऱ्या अर्थाने तुम्हाला बोनस मिळतोय तोच घ्या. तुम्ही प्रेशर खाली यंदा आणलं तर मी आज तुम्हाला सांगून जातो की म्हणजे पुढच्या मिटिंगला जायचं म्हणून की आपला संघ अडचणीत येईल. महाराष्ट्रातले अनेक संघ बंद पडलेले आहेत. फक्त गोकुळ चांगला चाललाय आणि मला वाटतं तिकडं राजहंस ना संगमनेरचा तो चांगला चाललाय. आपला 190 वर आलाय, आपल्याला वाढवायला लागेल. केव्हा वाढेल? शेतकऱ्याला 2 पैसे दुधाला जास्त मिळाल्यानंतर तो वाढेल. ते देण्याच्या करता स्थानिक किरकोळ विक्री स्वप्नील जेवढी आपण वाढू तेवढं आपल्याला शेतकऱ्यांना अधिकची मदत करता येईल. किंवा तुमचे जे उत्तमातले उत्तम दुधावर प्रक्रिया करून जे पदार्थ तुम्ही तयार केलेले आहेत त्याचे पण माझ्या आता पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथं मला सांगा, मी त्या आयुक्तांना सांगेन की तुमचे जिथं स्टॉल असतील तिथं तिथल्याच दरात पण आमच्या दूध संघाला एक स्टॉल द्या, जसं आपण मार्केटला सांगितलं तसं. आता ही जागा आपली आहे, त्याच्या इथं अजून आपली पीडीसीसी बँकेची जागा असेल, ती जर मोठी असेल तर तिथं पण आपण गोपाळराव स्टॉल द्यायला लावू. ती जागा मोठी असेल तर आपले कारखाने उद्याच्याला संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर आपण नानांना विनंती करू किंवा जे कारखाने आहेत त्यांना विनंती करू किंवा तिथं एका बाजूला एक स्टॉल आमच्या कात्रज डेअरीचा काढायला परवानगी द्या. तेवढं तुम्हाला झेपणार आहे का आधी बघा, नाही तर नुसतेच मी स्टॉल काढायचो आणि तुम्हाला तिथं तेवढा माल पोचवता येणार नाही. असं करू नका आणि पारदर्शक काम करा. अजिबात त्याच्यामध्ये ग्रुपिझम त्या ठिकाणी करू नका, अशा प्रकारची माझी विनंती आहे. मागच्या वेळेस तुम्ही संघाचा नफा किती आहे ते पाहून आपण दूध उत्पादक संस्थांनी बोनस किंवा दूध दर ह्याचा फरक दिला गेला पाहिजे. 23-24 मध्ये मला सीएनी सांगितलं, मला बोर्डातल्या कोणी सांगितलं नाही. चीफ अकाउंटंट जो आर्थिक शिस्त लावतो, जे आपली सगळी तपासणी करतो, आर्थिक सगळे व्यवहार नीट आहेत का नाही, 23-24 मध्ये सदरचा फरक 1 रुपयाच बसत असताना समोरनं उठावाला. तुम्ही तर जनरल बॉडी, तुम्ही प्रमुख आहेत, तुम्ही मालक आहेत, हे विश्वस्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मागणी केल्यावर यांच्यावर आलं प्रेशर आणि यांनी केला 2 रुपये. त्यामुळं 24-25 मध्ये 6.5 कोटी रुपये फटका बसला. कुठलं भरणार? आबा तातोले तुम्ही सांगा. तुम्ही बोललं पाहिजे राव, हे बरोबर नाही. मी बारामती मधल्या संस्था चांगल्या चालवतो, जेवढं मला जमेल, जेवढा मला भाव देता येईल तेवढाच मी देतो. जास्तीचा भाव देऊन वेळ मारली आणि ते कर्ज जर आपल्या डोक्यावर आलं तर ते परत फेडायला जास्त व्याज भरावं लागेल आणि संघ अडचणीत येईल. त्यामुळं संघाचा नफा किती आहे हे पहा, वैधानिक लेखापरीक्षकाकडनं तपासून घ्या आणि बोनस आणि दूध फरक देण्यात त्या पद्धतीने पुढे जावा. संघाची आर्थिक परिस्थिती ते त्याच्यामध्ये चांगली राहण्याच्या करता ते आवश्यक आहे.
तर हे वैभव टिकेल, तर ते पुढच्या पिढीच्या करता देखील आपल्याला नीटपणे चालवता येईल. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, ती 1 वाजता मीटिंग आहे का 2ला आहे? 1 वाजता मीटिंग आहे. मी आता जास्त वेळ घेत नाही. लाडक्या बहिणींना पण नमस्कार, लाडक्या भावांना पण नमस्कार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार, जय दूध संघ. धन्यवाद आदरणीय दादा.